नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 30 एप्रिलला वार बुधवार आहे. या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे आणि या दिवशी खरं तर महिलांनी काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत जेणेकरून आपल्याही आयुष्यात माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा आणि आपलाही भाग्योदय होईल या दिवशी. त्यामुळे खरं तर 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजेच अक्षय तृतीया आहे आणि बघा या दिवशी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी त्याच्यानंतर जे काही गोष्टी आहेत किंवा वाहन खरेदी करणं, गृहप्रवेश करणं, नवीन घरासाठी म्हणजे लोन असू देत किंवा जे काही तुमच्या आयुष्यात जे शुभ गोष्टी असतील तर त्या बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खरं तर करत असतो. आणि असं म्हणतात अक्षय म्हणजेच चिरकाल टिकणारं, त्याला कधीही क्षय न संपणार म्हणजेच अक्षय तृतीया. आणि या दिवशी कोणत्याही शुभ म्हणजे नाही का घटनेची किंवा शुभ कामाची जर आपण सुरुवात या दिवसापासून करत असाल तर अति उत्तम मानलं जातं. कारण 3.5 मुहूर्तांपैकीच एक दिवस म्हणजेच अक्षय तृतीया. बघा या दिवशी आपण करत सोनं चांदी काही ना काही खरेदी करत असतो, पण त्याहीपेक्षा मौल्यवान आणि भाग्यवान असणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा खरेदी करायच्या असतील. त्यामुळे आपल्याही घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास राहून आपल्याही घराची भरभराट व्हावी, आपल्याही घरात सुख शांती समृद्धी यावी, अष्टलक्ष्मीचा वास घरात राहण्यासाठी आपण या दिवशी काही गोष्टी खरेदी करायच्या असतात. बघा तर त्या कोणत्या, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही झाडू, शिराई, किरसुनी जे काही तुमच्या इथे म्हणत असतील ते तुम्ही खरेदी करायचे आहेत. लक्ष्मीकारक या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही किरसुनी खरेदी करायची आहे. बघा प्रत्येकाच्या घरात म्हणजे नाही का, जरी आपण लक्ष्मी पूजनला किंवा अक्षय तृतीयाला सुद्धा एखादी छोटी का होईना पण शिराई, किरसुनी खरेदी करत असतो, झाडू खरेदी करत असतो, तर या दिवशी ते आणून आपल्या घरीही पूजा करायची आहे. बघा तर ते देखील लक्ष्मीकारक गोष्ट आहे, त्याच्यामुळे ती देखील आपण या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर बघा श्रीयंत्र, ज्यांच्याही घरात श्रीयंत्र नाहीये, माता लक्ष्मीचं स्थान, भगवान विष्णूंचं स्थान म्हणजेच श्रीयंत्र. बघा ज्यांच्याही घरात श्रीयंत्र नाहीये, बघा तुम्हाला जर इच्छा आहे श्रीयंत्र घेण्याची तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा श्रीयंत्र घेऊन स्थापना करून त्याची विधिवत पूजा करायची आहे. पुन्हा त्याच्यानंतर कुंकुम अर्चन सुद्धा करायचे. बघा काही गोष्टी देवाच्या घेण्यात अर्थ नाहीये, जर तुमच्याकडून सेवा होत असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी घ्यायला हवेत असं मी म्हणेन. बघा या दिवशी त्याच्यानंतर माता लक्ष्मीला, आपल्या कुळदेवीला प्रिय असणाऱ्या कवड्या, ते तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या देखील घेऊ शकता. या तुम्ही 5-7 घेऊ शकता. त्यानंतर त्याची आपल्या देवघरात विधिवत पूजा करायची आहे, स्थापना करायची आहे या दिवशी, तर ते देखील तुम्ही जर घेत असाल तर अतिउत्तम. माता लक्ष्मीचं आगमन या दिवशी होणं म्हणजे खरंच खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी, त्याच्यामुळे ते देखील आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा मीठ सुद्धा एक लक्ष्मीकारकच गोष्ट आहे. बघा आपण देखील म्हणतो, अजून सुद्धा म्हणतो की मीठ संध्याकाळच्या टायमिंगला कोणाला द्यायचं नाही, आपली लक्ष्मी दुसऱ्यांना जाते असं म्हटलं जातं. बघा तर मिठाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. मीठ सुद्धा आपण या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी थोडं का होईना पण मीठ आपल्याला खरेदी करायचं आहे. सेंधव मीठ तुम्ही घेत असाल तर अतिउत्तम, कारण ते खूप प्रभावशाली मानलं जातं, तर ते देखील आपल्याला आणायचं आहे या दिवशी. त्याच्यानंतर मातीचं भांड म्हणजे माठ वगैरे जे काही तुमच्या घरात मातीचे भांडे तुम्हाला लागत असतील तर ते देखील या दिवशी खरं तर खरेदी करण्याला खूप शुभ मानलं जातं, तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याच्यानंतर पिवळी मोहरी, तर ते सुद्धा एक तांत्रिक उपायासाठी, जे काही आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा किंवा जे काही आपण बाकीच्या उपायांसाठी वापरतो तर ते सुद्धा तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीकारक मोहरी म्हणजेच पिवळी मोहरी देखील आपण या दिवशी खरेदी करायची आहे. त्यानंतर बघा असं म्हणतात अक्षय तृतीयाला जे काही आपण गोष्टी खरेदी करतो तर त्या कधीच संपत नाही, तर या दिवशी तुम्ही खरं तर धनधान्य म्हणजे नाही का धान्याची खरेदी करू शकता, तुम्ही किराणा भरू शकता. बघा हे देखील एक आपल्या
म्हणजे नाही का आपण म्हणतो की आता कसं सीझन चालू आहे धान्यांचा, आपण या सीझन मध्ये धान्य काढतो आणि एक साठा करून ठेवतो बघा. आणि त्याच दरम्यान जर आपण ते विकत घेत असू तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तर आपल्याही घरातील धनधान्यात वाढ होते, ते टिकून राहतं बघा, ते संपत नाही लवकर असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला धान्याची देखील खरेदी करायची आहे. मग तुम्ही गहू, बाजरी, ज्वारी किंवा तांदूळ देखील खरेदी करू शकता. आणि तांदूळ तर माता लक्ष्मी प्रिय आहे. प्रत्येक कार्यासाठी, शुभ कार्यासाठी तांदूळ हे आपण वापरतच असतो, त्याच्यामुळे ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्हाला या दिवशी देवाचं जे काही साहित्य तुमच्या घरात नाहीये तर ते देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे. त्याच्यानंतर भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीचे जे काही साहित्य आहे तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता बघा. गजलक्ष्मी तुमच्या घरात नसतील तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. माता लक्ष्मी कारक, माता लक्ष्मीचं वाहन आहे ते, तर ते देखील तुम्ही गजलक्ष्मी या दिवशी खरेदी करायचं आहे. त्याच्यानंतर दक्षिणावर्धी शंख, तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता बघा. समुद्र मंथनातून खरं तर ह्या गोष्टी निघाल्या आहेत. शंख तर ते भगवान विष्णूंना प्रिय आहे, तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे बघा. त्याच्यानंतर आपण या दिवशी महाराजांची, स्वामी महाराजांची आपल्या मूर्ती देखील खरेदी करायची इच्छा आहे ना तर तुम्ही या दिवशी ते देखील खरेदी करू शकता. त्याच्यानंतर भगवान विष्णूंची, बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला जर इच्छा असेल तर ते देखील खरेदी करू शकता या दिवशी. खरं तर खूप शुभ जे काही तुम्ही ज्या शुभ घटना किंवा शुभ गोष्टीची या दिवशी खरं तर सुरुवात करायची असते, त्याच्यामुळे हे देखील तुम्ही आणू शकता बघा. लक्ष्मीकारक, विष्णूकारक गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याची माळ देखील आणायची आहे. मग तुम्ही 11 मण्यांची, 51 मण्यांची किंवा 108 मण्यांची सुद्धा आणू शकता. ते सुद्धा आपल्याला बघा लक्ष्मीकारक आहे. माता लक्ष्मीला कमलगट्ट्याचे मणी, कमळ खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर कासव देखील बघा, समुद्र मंथनातून कासव देखील निघालं होतं, भगवान विष्णू स्वरूप हे देखील गोष्ट आहे, वस्तू आहे, त्याच्यामुळे हे देखील तुम्ही आणू शकता या दिवशी. त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीची किंवा अन्नपूर्णे मातेची मूर्ती, फोटो बघा, आपल्या कुलदेवीचा फोटो देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याच्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती, ज्यांच्याकडे चांदीची मूर्ती नाहीये तर ते देखील माता लक्ष्मीची, अन्नपूर्णेची मूर्ती या दिवशी खरेदी करू शकता. आणि बघा कसं असतं, ज्या काही गोष्टी आपण लक्ष्मीकारक, विष्णूकारक घेतो ना तर त्या कधीच म्हणजे कधीच आपण जर त्या सेवा रोज करत असू ना तर खरंच कधीच त्या म्हणजे नाही का आपल्या घरात देखील त्या गोष्टींनी, त्या सेवेने खरंच खूप भरभराट होत असते. आणि हा मुहूर्त म्हणजे खरंच 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्याच्यामुळे हा सेवा, या गोष्टी आणि या दिवशी खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंच्या सेवेला खरं तर खूप महत्व आहे. आणि याच दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते बघा. तर म्हणजे कसं 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागलेला असतो, त्याच्यामुळे जर तुमच्याही घरात 3 पिढ्यांपर्यंत सगळे असतील तर सेवा करण्याची गरज नाही. पण 3 पिढ्यांच्या आतील जर तुमच्या घरातील कोण एक्सपायर झाले असतील तर तुम्हाला सेवा करणं हे बंधनकारकच असतं. कारण जेवढे आपल्या गुरूंची, कुलदेवीची, कुलदैवताची आशीर्वाद असणं आपल्यावरती गरजेचं आहे, तेवढाच आपल्या पितरांचा आशीर्वाद असणं, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं आहे बघा. त्यामुळे या दिवशी म्हणजे पितृदोषासाठीही काही उपाय करण्यात येतात, काही तोडगे करण्यात येतात, तर ते देखील आपल्याला या दिवशी करायचे म्हणजे करायचेच आहेत बघा. तर बघा हे सर्व सेवा तुम्हाला सांगितल्या, जेव्हा जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि मेन म्हणजे बघा आपल्या घरातील कुलस्त्री जेव्हा आनंदी असते ना, ती जेव्हा सुख समाधानात असते ना तर तेव्हा आपल्या नवऱ्याचा म्हणजे शुक्र सुद्धा मजबूत होत असतो बघा. त्याच्यामुळे आणि मीठ हे शुक्रकारक आहे, त्याच्यामुळे ते देखील आपल्याला खरेदी करायचं आहे. आणि बघा असं म्हणतात की जेव्हा आपल्या घरातील स्त्री, कुलस्त्री आनंदी असते तेव्हा त्याही घरातील तिच्या नवऱ्याचा शुक्र हा मजबूत होत असतो. त्या घरातील म्हणजे नाही का कधीच धनधान्याची, अष्टलक्ष्मीची आणि घरात खूप सारं भरभराट होत असते. कारण एक स्त्री जेव्हा घरात आनंदी असते ना तर तेव्हा त्या
स्त्रीमुळे अख्खं घर गोकुळासारखं होत असतं. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याही घरातील स्त्रीसाठी नक्कीच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही काही ना काही सोनं चांदी खरेदी करा. काही ना काही ती आनंदी होईल अशा छोट्या छोट्या गोष्टी तिला नेऊन द्या. बघा खरंच खूप ह्या प्रभावशाली गोष्टी आहेत. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरोज करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.